हाय हॅलो फ्रेंड्स, मी तृप्ती पराडकर. जागतिक योग दिनाच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आधुनिक जीवनशैली ही खूपच धकाधकीची आहे, स्पर्धात्मक आहे. त्यामुळे साहजिकच प्रत्येकाला सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीच्या मागे सतत धावावं लागतं. मग ते करिअर असेल, अभ्यास असेल, नोकरीधंदा असेल, यामागे धावताना कुठेतरी शरीराची हेळसांड होत असते. शरीरावरती, मनावरती त्याचे दुष्परिणाम होत असतात. आपल्याला हे माहीत असतं. यासाठी आपण व्यायाम करायला पाहिजे किंवा योग करायला पाहिजे, हे देखील आपल्याला माहीत असतं. पण प्रत्येकाकडे यासाठी एकच उत्तर असतं, ते म्हणजे यासाठी आमच्याकडे वेळ नाही. मग असा कोणता एक व्यायाम प्रकार आहे का किंवा योग साधना आहे का की जी अगदी कमीत कमी वेळामध्ये केली जाईल, पण त्याचे फायदे मात्र भरपूर असतील? तर नक्कीच आहे. सूर्यनमस्कार हा असा योग प्रकार आहे जो तुम्ही अगदी 10 ते 15 मिनिटांमध्ये करू शकता. मात्र त्याचे फायदे, बेनिफिट्स अप्रतिम आहेत. सूर्यनमस्कार हा असा व्यायाम प्रकार आहे जो तुम्ही अगदी कमीत कमी वेळामध्ये करू शकता. शिवाय त्याच्यामध्ये आसनांची मालिका आहे, लयबद्ध शारीरिक हालचाल आहे, मंत्र उच्चारासह उपासना आहे, प्राणायाम आहे. यामुळे त्याचे शरीरावरती, मनावरती, आध्यात्मिक शक्तीवरती खूप चांगले फायदे होतात. यासाठीच जाणून घेऊया सूर्यनमस्कार कधी, कोणी, कुठे, किती आणि कसे करावे. सूर्य ही अशी एकमेव दिव्य शक्ती आहे जी दिसते आणि दाखवताही येते. साहजिकच प्रगट अशा सूर्यदेवाला नमस्कार करून आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. नमः सूर्याय शांताय सर्व रोग विनाशिने आयु आरोग्यम ऐश्वर्य देही देव नमोस्तुते. सूर्यनमस्कार कोणीही घालू शकतं. लहानांपासून वृद्धांपर्यंत, स्त्री किंवा पुरुष असं कोणीही सूर्यनमस्कार घालू शकतं. कारण हा अतिशय बिनखर्चिक असा व्यायाम प्रकार आहे. त्यामुळे तुम्ही श्रीमंत असा, गरीब असा, गावाकडचे असा, शहरातले असा, सुशिक्षित असा, अशिक्षित असा, तुम्हाला योग साधना माहीत असू देत किंवा योग साधना माहीत नसू देत, असं कोणीही सूर्यनमस्कार नक्कीच घालू शकतं. सर्वांसाठी सूर्यनमस्कार असं या योग साधनेचं वैशिष्ट्य आहे. तुमचं वय, तुमची शारीरिक क्षमता, नियमितपणा या सगळ्यांचा विचार करून कमीत कमी 11, 12 किंवा 13 किंवा कितीही तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता. मात्र ते टेक्निकली म्हणजे ते व्यवस्थित तंत्रशुद्ध पद्धतीने केलेले असावेत. सूर्यनमस्कारामध्ये करबद्ध नमस्कार आणि शिरसाष्टांग नमस्कार असे वंदनाचे 2 प्रकार गुंफण्यात आलेले आहेत. त्यामुळे शक्य असल्यास सूर्यनमस्कार सूर्योदयाच्या वेळी किंवा सकाळी घालावेत. पण जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर तुम्ही कोणत्याही वेळी, दिवसाच्या कुठल्याही वेळी किंवा संध्याकाळी देखील सूर्यनमस्कार घालू शकता. फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची की सूर्यनमस्कार घालण्यापूर्वी 2 ते 3 तास आधी जड आहार घेऊ नका. त्याचप्रमाणे सूर्यनमस्कार हा असा व्यायाम प्रकार आहे जो तुम्ही कोणत्याही ऋतूमध्ये घालू शकता. घाई करणे, आसन पूर्ण न करणे, श्वासाकडे लक्ष न देणे, अति ताण घेणे किंवा सूर्यनमस्कार केल्यानंतर शवासन किंवा विश्रांतीकारक आसन न करणे या चुका आहेत. या आपण नक्कीच टाळायला हव्यात. त्याचप्रमाणे कितीही उकडत असलं तरी एसी खाली किंवा पंख्याखाली सूर्यनमस्कार घालू नका, कारण त्याचे हवे तसे बेनिफिट्स तुम्हाला मिळणार नाहीत. सूर्यनमस्कार हा असा व्यायाम प्रकार आहे जो अगदी कमीत कमी जागेमध्ये करता येतो. त्यामुळे घरच्या घरी, अगदी खिडकीच्या जवळ कमीत कमी जागेमध्ये देखील तुम्ही सूर्यनमस्कार घालू शकता. फक्त लक्षात ठेवा की सूर्यनमस्कार घालण्याची जी जागा आहे ती थोडी हवेशीर असावी, तिथे सूर्यप्रकाश येत असावा, ज्यामुळे तुम्हाला जास्त चांगला फायदा होईल. थोडक्यात काय, सूर्यनमस्कार ही योग साधना करण्यासाठी कुठलंही साधन, उपकरण किंवा कुठली आवराआवरी करायची गरज नाही. हा मोठा चर्चेचा विषय आहे, कारण सध्या ट्रेंडच्या नावाखाली सूर्यनमस्कार अति फास्ट प्रमाणामध्ये, भरपूर प्रमाणामध्ये केले जातात. पण कसे असावेत सूर्यनमस्कार, तर ते टेक्निकली योग्य असावेत. सूर्यनमस्कार हे वैयक्तिक आणि सांघिक पद्धतीने केले जातात. भारतामध्ये रथसप्तमीला सांघिक सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत आहे. म्हणूनच आपण या दिवसाला सूर्यनमस्कार दिन असं देखील म्हणतो. सूर्यनमस्कार ही एक उपासना पद्धत असल्यामुळे मंत्र उच्चारांसह सूर्यनमस्कार घालण्याची पद्धत आहे. यासाठी 13 मंत्रांचा उच्चार केला जातो. या 13 मंत्रांच्या एकत्रित उच्चारांसह मी तुम्हाला एक सूर्यनमस्काराचं आवर्तन करून दाखवणार आहे, ज्यामध्ये श्वासाची गती, आसनाचं नाव याचे सगळे डिटेल्स मी तुम्हाला नक्कीच देईन. ओम मित्र
मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम पूष्णे नमः. ओम हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचये नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. ओम भास्कराय नमः. ओम श्री सवितृसूर्यनारायणाय नमः. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका वेगळ्या विषयासह. तोपर्यंत बाय.